येडगाव या ठिकाणी भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी माननीय माजी खासदार राजू शेट्टी साहेब हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या कार्यक्रमासाठी आज येडगाव गणेशनगर या ठिकाणी भव्य शेतकरी मेळावा आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी राजू शेट्टी साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांचे स्वागत येडगाव ग्रामस्थ या निमित्ताने करताना आपण पाहतो. त्यांच्या समवेत उपस्थित आहेत. बैलगाड्यातून त्यांची मिरवणूक काढण्यात येते. शेतकऱ्यांचं एक प्रतीक म्हणून बैलगाडी आहे. बेळगाव येथे होत असलेल्या शेतकरी मेळाव्यासाठी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार असे राजू शेट्टी साहेब ग्रामस्थ उपस्थित झाले आहेत. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे. आणि प्रथम येडगावमध्ये आल्यानंतर गणेशनगर येथील गणपती मंदिरामध्ये जाऊन गणपतीची पूजा केलेली आहे. आणि त्यानंतर कार्यक्रमास उपस्थित राहिलेले आहे. या कार्यक्रमासाठी सर्वच तळागाळातील शेतकरी उपस्थित सर्व शेतकरी या ठिकाणी उपस्थित. शेतकऱ्यासाठी पक्ष नसतो, शेतकरी हा एक पक्ष आहे. त्या विचारात घेऊन या ठिकाणी सर्व मान्यवर उपस्थित होते. या ठिकाणी छत्रपती शिवाजी या भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यामध्ये सह्याद्री भिसे असतील, वैभव भिसे असतील, यांचा आग्रही प्रयत्न होता. या ठिकाणी प्रज्वलन होतं. या ठिकाणी तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वच कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात ही शेतकऱ्यांच्या वतीनं सचिनजी कोरवे कार्यक्रमाचं पाच स्वरूप म्हणून सह्याद्री भिसे यांनी कार्यक्रमाचं सचिनजी कोरवे त्यांनी त्यामध्ये शेतकऱ्यांच्या व्यथा काय ह्या प्रस्तावितमध्ये मांडलेल्या आहेत. असलेल्या आपल्या ॲग्रीटॉक यूट्यूब चॅनल आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला समस्या विसरू नका. अशा नवीन त्यानंतरच्या जाहिरातीसाठी आपल्या शेतकरी संघटनेमध्ये प्रवेश झालेला आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकतो. माननीय खासदार साहेब राजू शेट्टी साहेब यांच्या हस्ते त्यांचा प्रवेश झालेला आहे. पक्षाचा लोगो लावून त्यांचा सन्मान केलेला आहे. शेतकरी संघटनेचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रभाकर बांगर, मंचावर उपस्थित असणारे भास्कर शेठ गाडगे, त्याचबरोबर बाबाजी नाना नेरकर, गुलाब शेठ नेरकर, सह्याद्री शेठ भिसे, सुजाताताई जाधव, संजय काशी, मच्छिंद्र पाटील, त्याचबरोबर गणेश पानगर, दीनानाथ भोसले, दत्तकुमार गावडे, राजशेठ ढवळे, यांना सर्वदे मंचावरचे सगळेच मान्यवर आणि तेवढेच समोर बसलेले सगळे मान्यवर, उपस्थित पत्रकार मित्र आणि माझ्या भगिनी, या शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं अनेक प्रश्नावर, अनेक मुद्द्यावर आपल्याला आज या ठिकाणी चर्चा करायची आहे. माझ्या आधीच्या वक्त्यांनी बऱ्याचशा मुद्द्यावर प्रकाश सुद्धा टाकला आणि हे सारे आज आमचे जिव्हाळ्याचे प्रश्न असताना
दुर्दैवानं शेतकरी चळवळीतले कार्यकर्ते सोडले तर कुणीही याच्यावर भाष्य करत नाही. खरं तर कुठेही आपण गेलो, एखाद्या लग्नाच्या निमित्तानं गेलो, 4-5-50 लोक जमलेले असतात, माहितीच्या ठिकाणी गेलो तिथेही 5-50 लोक जमलेले असतात. कुठेही गेलो तरी हमखास शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा होत असते. आपण पोटतिडकीने बोलतो, परंतु ज्या भावना आपण त्या माहितीच्या ठिकाणी, लग्नाच्या ठिकाणी, बारशाच्या ठिकाणी किंवा संध्याकाळी जेवण करून संध्याकाळी कट्ट्यावर बसल्यानंतर आपल्या गप्पा ज्या राहतात त्या ठिकाणी पारावर ज्या पोटतिडकीनं आपण बोलतोय, ती पोटतिडकी आमचे प्रतिनिधी म्हणून आम्ही ज्यांना विधानसभेत लोकसभेत पाठवले त्यांनी मांडलं पाहिजे, परंतु दुर्दैवानं ते कधी अशा पद्धतीनं मांडताना दिसत नाही. पण मी दोष त्यांना देणार नाही, त्याबद्दल दोष तुम्हाला देईन, कारण तुम्ही त्यांना कधी विचारत नाही. तुमचा ह्या प्रश्नावर आवाज उठलेला कधी मला दिसला नाही. म्हणजे खताच्या किमती वाढत चाललेल्या आहेत, आमचे आमदार विधानसभेत काय बोलत नाही, आमचे खासदार लोकसभेत काय बोलत नाही. साखरेचे भाव लग्नाला भेटले, पण त्याचं प्रतिबिंब उसाच्या दरामध्ये पाहायला पाहिजे ना. त्याच्याबद्दल आपले लोकप्रतिनिधी काय बोलत नाही. कांद्याचा प्रश्न आहे, आता या जो अमेरिकेचा करार होणार आहे तो मुद्दा आहे. असे अनेक प्रश्न आहेत. आणि त्यावेळी आपण काय म्हणतोय, नाही शेतकरी वेगळा आणि राजकारण वेगळं. अरे बाबा, असं कसं काय? एक लक्षात घ्या, ध्यानात ठेवा, शेतकऱ्यांचे जवळपास 90% प्रश्न हे राजकारणामध्येच गुंतलेले आहेत. कारण तुमच्या हातात काहीच नाही. तुम्ही शेती करण्यासाठी ज्या ज्या वस्तू विकत घेता त्याच्या किमती ठरवण्याचाही तुमच्यावर अधिकार नाही. आणि तुम्ही शेतामध्ये ज्या वस्तू पिकवता त्या पिकवल्यानंतर विकण्याचाही अधिकार तुमच्याकडे नाही आहे. तुम्ही नुसतं गाढवासारखं राहायचं. रासायनिक खत ठरवायचा अधिकार तुम्हाला आहे, खताचा दर ठरवायचा अधिकार तुम्हाला आहे का? डिझेलच्या किमती ठरवायचा अधिकार तुम्हाला आहे का? पशुखाद्याचे दर ठरवायचा तुम्हाला अधिकार आहे का? बियाण्याच्या किमती ठरवायचा अधिकार तुम्हाला आहे का? कीटकनाशकाचा दर किंमत ठरवायचा अधिकार तुम्हाला आहे का? म्हणजे ज्या वस्तू तुम्ही विकत घेता त्याची किंमत ठरवायचा अधिकार तुम्हाला नाही, आणि ज्या वस्तू तुम्ही विकता त्याची किंमत ठरवायचा तुम्हाला अधिकार नाही. पण हा अधिकार कोणाकडे आहे? तर हा सगळा अधिकार किंवा ही सगळी व्यवस्था, हे सगळं धोरणामध्येच आपल्याला असतं. देशाचं, राज्याचं जे धोरण असेल त्या पद्धतीनं तुमच्या औषधाच्या, खताच्या किमती ठरत असतात. देशाचं, राज्याचं जे धोरण असेल त्या पद्धतीनं तुम्ही विकत असणारा बटाट्यापासून ते टोमॅटो पर्यंत, ते ऊसापासून ते सोयाबीन पर्यंत, सगळ्या कांद्यापर्यंत सगळ्याचे दर ठरत असतात. आणि मग हे धोरण ठरवणारे लोक कोण असतात? तर देशाचं धोरण ठरवण्यासाठी आपण 543 खासदार निवडून पाठवत असतो आणि त्यांच्यातून तयार झालेलं सरकार ठरवत असतं. आणि राज्याचं धोरण ठरवण्यासाठी आपण 288 आमदार निवडून देत असतो आणि त्यांच्यातून तयार झालेलं सरकार हे राज्याचं धोरण ठरवत असतो. पण जे धोरणात सरकारमध्ये नाहीत त्यांची जबाबदारी असल्या विरोधी पक्षामध्ये बसून या साऱ्या प्रश्नावर सरकारला ब्रिटिश धरणं, जाब विचारणं आणि सरकारला आपलं धोरण बदलायला भाग पाडणं हे विरोधी पक्षाचं काम असतं. मग ते लोकसभेतला विरोधी पक्ष असो किंवा राज्यातला विरोधी पक्ष असो. आणि त्याचबरोबर राज्यात किंवा देशामध्ये सत्तेत असणाऱ्यांची जबाबदारी असते की ज्या लोकांनी आपल्याला बहुमतानं सरकार बनवण्यासाठी बहुमत दिलं त्या लोकांना चांगल्या पद्धतीनं जीवन जगता यावं अशा प्रकारचं धोरण राबवणं, निर्माण करणं ही त्यांची जबाबदारी असते. पण त्याचा जाबच आपण कधी विचारतो. आणि मग धोरण मुंबईत ठरतं, दिल्लीत ठरतं, त्याचे परिणाम थेट मात्र जुन्नर
तालुक्यातल्या खेड्यापाड्यामध्ये वाडी वस्तीवर काम करणाऱ्या शेतकऱ्यावर होत असतो, हे लक्षात घ्या. मग तरी सुद्धा आम्ही त्याच्याबद्दल काय बोलायला तयार नाही, तरी सुद्धा काही आम्ही विचारायला तयार नाही. आमच्या कानावर नुसतं पडतंय. आता हिंदू खतरे नाही असं सांगून जे राज्यात देशात सत्तेवर आले त्याला आता 12 वर्ष होऊन गेले, हिंदूंचा खतरा संपलाय काय नाही अजून, हे तर एकदा सांगलं. मग या 12 वर्षामध्ये हिंदूंच्यासाठी म्हणून सत्तेवर आलेल्यांनी मग बहुसंख्य हिंदू तरुणांना नोकऱ्या मिळायला पाहिजे होत्या. बहुसंख्य हिंदू तरुण जे गावामध्ये 40-40 वर्षाचे झाले पण बेरोजगारीमुळे त्यांना कोणी पोरी जाणता यांना त्यांची लग्न व्हायला पाहिजे होती. बहुसंख्य हिंदू शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला भाव मिळाला पाहिजे होता, पण ते नाही झालं ना. पण तरी सुद्धा हिंदू खतरे. आणि मग जे मुसलमान आमच्या समोर उभा आहेत ते तरी खतरेमध्ये गेले काय? म्हणजे मुसलमानाची वाट लागली, हिंदूची वाट लागली. आणि मग एकदा धर्म आणि जात धर्म संपला किंवा जातीचा प्रवेश होतो. मग कधी मराठा विरुद्ध माळी, कधी ओबीसी विरुद्ध मराठा, विरुद्ध कुणबी विरुद्ध मराठा, अजून काय काय जाती पोटजाती ह्याच्यामध्ये मांडत बसतो. पण एक लक्षात ठेवा, जेव्हा धोरण चुकतं आणि ते प्रामुख्यानं धोरण चुकतं ते फक्त आणि फक्त शेतकऱ्यांच्या बाबतीतच धोरण चुकतं किंवा चुकवलं जातं, त्याचा परिणाम मराठा शेतकऱ्याला होत नाही का? माळी शेतकऱ्याला होत नाही का? अजून कुठल्या शेतकऱ्याला होत नाही का? मुसलमान शेतकऱ्यावर होत नाही का? तरी सुद्धा याबद्दल आम्ही कधी काय त्याला विचारायला तयार नाही. असं काही झालंय का? साखर कारखान्याला ऊस पाठवला आणि माळ्यांना दर वेगळा, मराठ्यांना दर वेगळा, मुसलमानांना दर वेगळा, असं काही झालंय का? मग तरी सुद्धा हे आमच्या डोक्यात जात नाही, ह्याचं मला आश्चर्य वाटतं. आणि म्हणून जे धोरण आमच्यासाठी राबवायला पाहिजे होतं ते धोरण आमच्यासाठी आम्हाला डोळ्यासमोर ठेवून कधीच राबवलं जात नाही. आणि म्हणून हे सारे प्रश्न आहेत. खताच्या किमती का वाढत चालल्या? तुम्हाला माहिती आहे का? सरकारचं अधिकृत धोरण आहे की तुम्ही कमीत कमी रासायनिक खतं वापरायला पाहिजेत आणि त्यासाठी खताच्या किमती वाढतील अशा प्रकारचं धोरण जाणीवपूर्वक राबवलं जाते. तुम्ही कमीत कमी रासायनिक खतं का वापरली पाहिजेत? तर त्याशिवाय त्यांचा अजेंडा त्यांना राबवता येणार नाही. कुठला? सेंद्रिय शेतीचा. सेंद्रिय शेतीला प्रश्न सुटणार आहेत का? सांगा मला, सेंद्रिय शेती करून प्रश्न सुटणार आहेत का? 1965 पूर्वी अख्खा देश सेंद्रिय शेती करत होता, अख्खा देश. कारण रासायनिक खतं त्यावेळी आम्हाला माहितच नव्हती. कधी आम्ही वापरायला चालू केली आम्ही रासायनिक खतं? लाल बहादूर शास्त्रींनी जेव्हा हरित क्रांती करायचं ठरवलं, स्वामीनाथनला अमेरिकेतून खास बोलावून घेतलं आणि त्यांना सांगितलं की माझ्या देशाच्या लोकसंख्येला पुरेल एवढं अन्नधान्य माझ्या देशामध्ये तयार होत नाही आणि त्यासाठी देशाचं अन्नधान्याचं उत्पादन वाढवावं लागेल आणि त्यासाठी जे करायला पाहिजे ते करा, असं हरित क्रांतीचं रूपरेखा तयार करत असताना लाल बहादूर शास्त्रींनी सांगितलं. त्यावेळी किती लोकसंख्या होती? मला वाटतं 40 कोटीच्या आसपास होती. पण त्या 40 कोटी लोकांना पुरेल एवढं सुद्धा अन्नधान्य आपल्या देशामध्ये तयार होत नव्हतं. त्या काळामध्ये अगदी जुनी वयस्कर माणसं आहेत त्यांना आठवत असेल, अमेरिकेतल्या डुकरांना आणि ह्याला जनावरांना घातलं जाणारं धान्य इथं सरकारी रेशन दुकानातून आपल्याला मिळत होतं खायला. आपण भीक मागून ते अमेरिकेत आणतो आणि त्यावेळी पुढे 2 वेळचं पोटाला आपल्याला मिळत होतं. इतकी अन्नधान्याची टंचाई होती. म्हणून लाल बहादूर शास्त्रींना वाटलं की आता अन्नधान्याच्या बाबतीत देशाला स्वयंपूर्ण करायला पाहिजे. 40 कोटीची आता 150 कोटी लोकसंख्या झाली, म्हणजे 110 कोटीनं लोकसंख्या वाढली. पण त्या काळामध्ये शेतीकारी असणारं जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये जवळपास 12-13% घट झाली. एवढी शहरं वाढली. बिगर शेतीसाठी जमिनी वापरल्या गेल्या. की रासायनिक खताचा वापर केल्याशिवाय आणि हायब्रिड बियाणं वापरल्याशिवाय एकरी उत्पादन वाढणार नाही. एकरी उत्पादन वाढल्याशिवाय देशाच्या अन्नधान्याच्या गरजा भागवता येणार नाहीत. आणि म्हणून
मग त्यांना वेगवेगळ्या हायब्रिड व्हरायटी आणाव्या लागल्या, विकसित कराव्या लागल्या आणि त्या कमी वेळेमध्ये जास्त उत्पादन देण्यासाठी म्हणून त्यांना मग रासायनिक खताची जोड द्यावी लागली आणि ती सुद्धा रासायनिक खतं परवडण्यासारखी नव्हती आपल्या सर्वसामान्य माणसाला, कारण त्याला लागणारा कच्चा माल सगळा परदेशातून आयात केला जात होता. म्हणून मग लाल बहादूर शास्त्रींनी सांगितलं की देशाच्या बजेटमधनं आम्ही तुम्हाला पैसे काढून देतो. खत कंपन्यांना सांगितलं की तुम्ही तोट्यात खतं विका आणि तो जो तोटा होणार आहे, तो शेतकऱ्यांना कमी दरामध्ये खतं विकल्यामुळे जो तोटा होणार आहे तो तोटा तुम्हाला आम्ही अनुदानाच्या रूपात देतो आणि मग अनुदान देऊन शेतकऱ्याला परवडेल त्या दरामध्ये रासायनिक खतं उपलब्ध करून देण्याची परंपरा लाल बहादूर शास्त्रींनी तिजोरीतले पैसे काढून खत कंपन्यांना अनुदान देत होते. उलट मोदींच्या काळामध्ये रासायनिक खतावरच्या सबसिड्या कमी केल्या. त्यामुळे त्याचा फोटो छापला असला तर त्याला पहिला काढत असलं पाहिजे, कारण त्यामुळे रासायनिक खताच्या किमती वाढतात. याला म्हणतात धोरण, हे लक्षात ठेवा. त्यामुळे रासायनिक खताच्या किमती वाढलेली आहे. मग हे विचारायचं नाही का आपण, हे आपल्या खासदाराला विचारायला पाहिजे का नको? कारण त्याशिवाय खासदार संसदेमध्ये विचारणार नाहीये. ही पॉलिसी ठरते कुठली, भारत सरकारकडून ठरवली जाते. राज्य सरकारचा रासायनिक खताच्या किमतीचा काही संबंध नाही. पण भारत सरकार अशा पद्धतीनं शेतकऱ्याला महाग दरामध्ये रासायनिक खतं घ्यायला लागतात असा आव्हान करून जे काही धोरण ठरवतं त्या धोरणाच्या विरोधामध्ये खरं तर लोकसभेमध्ये थैतायात करायला पाहिजे होता. एकही खासदार त्याच्यावर काही बोलत नाही. याला म्हणतात धोरण. असे अनेक कांद्याचं उदाहरण. कांद्याचं काय झालं? कांदा आता थोडा दर मिळायला लागले, पण मध्यंतरी कांद्याचा भाव का पडले होते? कारण बाजारपेठी भावनेवर चालत नसते. बाजारपेठी मागणी पुरवठ्यावर चालत असते. बाजारपेठेच्या गरजेपेक्षा जास्त जर का माल बाजारात आला तर दर पडतात आणि बाजारपेठेच्या गरजेपेक्षा भाव माल कमी आला तर दर वाढतात. हे साधं सूत्र आहे. मग असं असताना कांदा स्वस्त का झाला? कारण आपण जे काही कांदा खातो त्याच्यापेक्षा जास्त कांदा तयार होतोच, नेहमीच होतो. आणि तो कांदा श्रीलंकेत जातो, बांगलादेशमध्ये जातो, नेपाळमध्ये जातो, आखाती देशामध्ये जातो. म्हणजे कांदा मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात सुद्धा होतो आणि जगाच्या बाजारपेठेमध्ये भारतीय कांद्याला मागणी जास्त आहे. कारण अफगाणिस्तानचा किंवा पाकिस्तानचा किंवा अजून बाहेरचा जो कांदा आहे, इराणचा कांदा, तो आपल्यासारखा चविष्ट नाही, म्हणून त्याला मागणी आहे. पण आमच्या सरकारचं धोरण कसं, मनात आलं की अचानक कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालायची. मग कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर ती निर्यात होणारा कांदा सगळा आपल्याच बाजारात येतो. मग भाव पडतील काय लागतील? मग शिवाय कांदा नाशवंत तो टिकून फार दिवस ठेवता येत नाही, त्यामुळे विकावाच लागतो. मग इथं सुद्धा कांद्याच्या किमतीवर सुद्धा सरकारच्या धोरणाचा थेट परिणाम होत असतो. मग कांदा लोकांनी निर्यात करू नये म्हणून त्याच्यावर निर्यात शुल्क लावायचं. कधी गरज नसताना आयात करायचा. इराणचा कांदा आला नाही भारतामध्ये. म्हणजे तिथं सुद्धा कांद्याला आपल्या भाव मिळत नाही. त्याला थेट सरकारचं धोरण जबाबदार असतं. जसं कांद्याच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं. आता इथं म्हणलं काही तुम्ही म्हणाल का अमेरिकेचा आणि आमचा काय संबंध आहे, आम्ही राहतो जुन्नरमध्ये आणि तुम्ही काय जागतिक लेवलचं सगळं बोलायला लागलाय. पण एक तुम्हाला सांगतो की तो भारत अमेरिका करार झाला तर या देशातली शेती बर्बाद झाली म्हणून समजा. आणि शेती बर्बाद झाली की शेतकरी बर्बाद झाला. तुम्ही म्हणाल कसं? याचं कारण 1990 साली जागतिक पातळीवर एक व्यापार करार झाला. जागतिक व्यापार संघटनेचा आपण सदस्य झालो आणि त्याच्यानंतर जगभरामध्ये शेतीमाला सगळ्यात व्यापार होत असताना सुद्धा तरी सुद्धा जे
मागासलेले देश आहेत, गरीब देश आहेत, त्यांना त्या देशातले शेतकरी असू दे, छोटे लघुउद्योजक असू दे किंवा बाकीचे लोक असू दे, त्यांच्या मालाला संरक्षण मिळावं, त्यांचा रोजगार करू नये, त्यांचा धंदा करू नये म्हणून त्या बाहेरून येणारा जो माल असतो त्याच्यावर आयात कर लावून तो महाग करणे किंवा निर्यातीला सबसिडी देणे, अशा प्रकारच्या तरतुदी खास गरीब देशांच्यासाठी म्हणून लागू होत्या. आणि त्यामुळं समजा अमेरिकेतला काही शेतीमाल येत असेल तर भारत सरकारला ते आयात करू नका असं म्हणता येत नाही, परंतु त्याच्यावर आयात कर लावता येतो. आणि तो आयात कर लावल्यानंतर मग तो महागात पडतो. महागात पडल्यानंतर कोण कशाला आयात करत, आणि त्यामुळं मग आपल्या देशातल्या शेतकऱ्यांना संरक्षण मिळतं. हे मनमोहन सिंगांनी करून ठेवलेलं होतं. म्हणजे आपल्या शेतकऱ्याला स्पर्धा होऊ नये, आपल्या शेतकऱ्याला परदेशातून शेतीमाल आयात केल्यानंतर त्याचे भाव पडू नये म्हणून 60% किती 50 नव्हे 60% आयात कर लावण्याची तरतूद त्या WTO मध्ये म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन मध्ये करून ठेवलेली होती. तो करार करण्यामध्ये सिंहाचा वाटा होता तो आपल्या मनमोहन सिंगांचा. पण आता भारत अमेरिका जर का करार झाला तर तो कसा FTA म्हणजे फ्री ट्रेड ऑर्गनायझेशन अग्रीमेंट, फ्री ट्रेड म्हणजे खुला मुक्त व्यापार. तुम्ही आम्हाला अडवायचं नाही, आम्ही तुम्हाला अडवायचं नाही, तुम्ही आयात कर लावायचं नाही, आम्ही तुम्हाला आयात कर लावणार. आमचं कोण घेतच कोण? अमेरिका आपलं काही घेतय का? ना काहीच घेत नाही आपलं. उलट काय अमेरिकेच्या व्यापार मंत्र्याचं स्टेटमेंट ऐका. ह्या कराराबद्दल ट्रम्प आणि त्यांचे ते अमेरिकन कृषी मंत्री बाई मंत्री आहेत तेच बोलतात काय म्हणतात की या करारामुळे भारतातले 150 कोटीची बाजारपेठ आमच्या शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. म्हणजे काय, हे 150 कोटी लोक जे आहेत त्यांना खायला मका, त्यांना सोयाबीनचं तेल, सोयाबीनचं पेंड, कोंबडीपासून ते पशुखाद्यापर्यंत, त्याचबरोबर अमेरिकेचा सोयाबीन, अमेरिकेचा मका, अमेरिकेचा गहू, अमेरिकेचा तांदूळ आणि अमेरिकेचं दूध आणि दुग्धजन्य पदार्थ. एवढंच नाही तर अमेरिकेत तयार झालेलं इथेनॉल सुद्धा जर इथं आलं तर मका, बर ते आपल्याला का ऐकत नाहीत? एक तर ते सगळे नियम धाब्यापासून झुगारून तिथल्या शेतकऱ्यांना, कारण तिथले शेतकरी एवढं सगळं तंत्रज्ञान त्यांच्याकडे असून सुद्धा देशाची भरमसाठ त्याला त्या सरकारची सवलती असून सुद्धा, तुम्हाला माहिती आहे काय, अमेरिकेमध्ये विम्याची पद्धत अशी आहे की एक उंबरचं उत्पन्न ठरवलं असतं. समजा आपण सोयाबीन आपण एकरी 10-11 क्विंटल तरी काढतोच, म्हणजे 10-11 क्विंटल समजा आपण सरासरी उत्पादन आपलं आहे, तर त्याच्यापेक्षा कमी उत्पादन झालं कशामुळे होते तरी त्याला विम्याचं संरक्षण मिळतं. आणि त्याचबरोबर अमेरिकेमध्ये त्या सोयाबीनला किती भाव मिळाला पाहिजे हे निश्चित केलं जातं तिथल्या कमिटी मार्फत. त्याच्यापेक्षा बाजारभाव खाली गेला तरी त्याला विम्याचं संरक्षण मिळतं. म्हणजे अमेरिकेतल्या शेतकऱ्यांना विम्याचं दुहेरी संरक्षण मिळतं, म्हणजे किमतीचंही संरक्षण मिळतं आणि उत्पादनाचंही संरक्षण मिळतं. आणि एवढं करून ते थांबत नाही तर शेतकऱ्याचा आपला शेतकरी जगाच्या बाजारामध्ये स्पर्धेत टिकावा म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने ग्रीन बॉक्स आणि अमुक बॉक्स असं म्हणून त्याला वेगवेगळ्या सबसिड्या देऊन त्याचा उत्पादन खर्च खाली आणला जातो. आणि ह्याच्यावर ते सरकार थांबत नाही तर उच्च दर्जाचं तंत्रज्ञान त्यांच्या शेतकऱ्याकडे आहे. उच्च दर्जाचं शेतकरी तुमच्याकडं तुम्हाला हे जेनेटिक मॉडिफाईड सीड्स म्हणजे जनुकीय पद्धतीनं बदल करून त्याची बियाण्याची उत्पादन क्षमता वाढायची. त्याला जीन त्यात टाकायचा, त्या शेतामध्ये जनुक टाकायचं त्याच्यामध्ये बियाण्यामध्ये, जेणेकरून म्हणजे समजा तुमच्या शेतामध्ये तण जास्त उगवतंय तर त्या बियाण्यातच एक असा जनुक टाकायचा की ते तण आपोआपच
हे तंत्रज्ञान त्यांच्या शेतकऱ्याकडे, आपल्याकडे आहे का ते? नाही. म्हणजे तणाच्या नियंत्रणावरचा खर्च नाही, ते येऊनच येत नाही. ते त्या बियाण्यामध्ये असणारं ते जनुक असतंय ते, त्यामुळं त्याच्या आजूबाजूला तणच उगवत नाही. त्यामुळे तणावरचा खर्च, नियंत्रणावरचा खर्च, आपला उत्पादन खर्चाचा जवळजवळ 20-22% खर्च भांडवलीवरचा आणि तणाच्या नियंत्रणावरचा असतो, कारण एवढे मजूर महाग झाले. दुसरं उत्पादन वाढ, त्यांनी उत्पादन वाढ कशा पद्धतीने होईल आणि वेगवेगळे जे रोग येतात त्या रोगाला प्रतिबंधक अशा प्रकारचं बियाण्यामध्ये रोग प्रतिबंधक असे हे निर्माण केलं असतं, क्षमता निर्माण केली असते. आज आमच्या शेतकरी जरी का 11-12 क्विंटल सोयाबीन करत असेल तर अमेरिकेतला शेतकरी 45 ते 50 क्विंटल एकरी उत्पादन करत असतो. का तर त्याला जीएम टेक्नॉलॉजीतनं तयार झालेलं बियाणं तो वापरतो. सोयाबीन मध्ये वापरतो, कापसामध्ये वापरतो, मक्यामध्ये वापरतो. आपल्याला 38 ते 40 क्विंटल मका एकरी झाला तरी आपण खुश होतो, पण तिथं 80 क्विंटल मका एकरी काढणारे शेतकरी परवडेल काय ते? मग ते आपल्यापेक्षा स्वस्तामध्ये त्याला विकायला परवडत नाही. मग असा मका, असा सोयाबीन, असा तांदूळ, असा गहू आपल्या देशामध्ये स्वस्तामध्ये आला तर आपलं कोण घेईल का? कुणी घेणार? या करारामुळे ते होणार, या करारामुळं ते होणार आहे. शेवटचा मुद्दा सांगतो की मग उसावर काय परिणाम होईल? आता साखरेचे भाव या महिन्याभरामध्ये वाढले सोडून दे, ते का वाढले ते मी शेवट सांगेन. पण साधारणपणे 3200 ते 3500 रुपये जेव्हा साखरेचा भाव असतो त्यावेळी ऊसापासून साखर तयार करण्यापेक्षा आज इथेनॉल जे काही सरकार खरेदी करतं त्या दरांना इथेनॉल तयार करायला आपल्याला परवडतं. कधी 3500-3600च्या आत जर का साखरेचा भाव असेल तर साखरेचं उत्पादन कमी करून इथेनॉलचं उत्पादन करायला आपल्याला परवडतं. कारण इथेनॉल आपल्याकडनं एका लिटरला 58 रुपयापासून 63 रुपयापर्यंत वेगवेगळ्या ज्या किमती आहेत त्या किमतीमध्ये सरकार खरेदी करत असतं. पण जेव्हा हा खुल्या बाजाराचा करार अमेरिकेबरोबर होईल त्यावेळी तिथं तयार झालेल्या धान्यापासून जो काही इथेनॉल आहे तो 45 रुपयाला इथं भारतात येऊन पडतो. 45 रुपये लिटर. कारखान्याकडनं सरकार कसं खरेदी करतंय? 58 रुपयाला. मग या तेल कंपन्या त्याच्यामध्ये बहुतांश खरेदी आहे अंबानीचीच आहे. त्याचं काय डोकं फिरलंय काय? तिकडनं 45 रुपयाला इथेनॉल मिळत असताना 58 रुपयाला इथेनॉल खरेदी करत नाही का आपलं? मग त्यांना जर का ते 58 रुपयाचं आपलं जर का कारखान्याचं इथेनॉल खरेदी केलं नाही तर आपल्या उसाला भाव मिळेल का? आता जो काय आपल्याला 3000च्या वर भाव मिळतो तो इथेनॉल आणि साखरेच्या किमतीतून आपल्याला तो भाव त्या लेवलला मिळत असतो. मग ते जर का इथेनॉलचे भाव जर काय घटघटले किंवा इथेनॉलचं उत्पादन थांबलं तर आपल्याला ऊसापासून निव्वळ साखर तयार करून त्याच्यातनं जेवढं उत्पन्न येईल तेवढंच घ्यावं लागेल. म्हणजे पर्यायानं ऊसाचे भाव आपोआप खाली येणार आहे. दुसरा आपण लगेच इथेनॉलचं उत्पादन कमी झालं तर साखरेचं उत्पादन वाढणार. साखरेचं उत्पादन वाढलं तर मग साखरेचे भाव खाली येणार. ते आणि 3600 वर आणि 2700-2800 वर येणार. तिथं आणि ऊसाच्या दरावर परिणाम. हे सगळे परिणाम त्या एका करारामुळं आपल्याबरोबर आहे. त्यामुळे कुणी असं म्हणायचं कारण नाही की त्या अमेरिकेच्या कराराचा माझा काय संबंध आहे. प्रत्येकाचा संबंध तिथे येणार आहे. आणि एवढं सगळं समजा सोयाबीनची वाट लागली, ऊसाची वाट लागली आणि कशाची मक्याची वाट लागली, दूध शेवटी सांगतो आणि हे सगळे लागतात. तर मग हे सगळे मग काय झालं? मग काय शेवटी आता टोमॅटो जरी विकूया, मग हे सगळे जाणार टोमॅटोकडे नाही काय, नंतर बटाट्याकडे. मग मागाशी मी तुम्हाला सांगितलं होतं बाजारपेठेचा नियम काय?
गरजेपेक्षा जास्त पुरवठा झाला तर त्याचाही वाटोळा होत आहे. मग बटाटा गरजेपेक्षा जास्त उत्पादित झाला तर बटाट्याचे भाव पडणार, टोमॅटो गरजेपेक्षा जास्त उत्पादित झाला तर टोमॅटोचे भाव पडणार. म्हणजे सगळ्या शेतकऱ्यावर त्याचा थेट परिणाम होणार. कुणीही असं समजायचं कारण नाही त्या अमेरिकेच्या कराराचा माझा काय संबंध आहे. शेवटी तुम्ही दुधाचंही असं आहे. आपली गीर गाय तिकडे नेऊन त्यांनी त्याला 50-50 लिटर दूध उत्पादन त्यांनी वाढवले त्या गाईचं. आपल्या गाई तेवढ्या जातात काय? मग एका लिटरचा त्यांचा उत्पादन खर्च कमी असेल की आपला उत्पादन खर्च कमी असेल. म्हणजे ते अशा पद्धतीनं जर का दूध यायला लागलं तर आपल्या दुधाचे भाव जे आज आपल्याला मिळतात ते मिळतील का? तेही मिळणार नाही. आणि हे सगळं उघड करीन आणि त्या आदानीवर कसणारे गुन्हा. पण तुम्ही काय म्हणत, तुम्ही म्हणणार मोदीमुळे आजचे दिन आले. आजचे दिन आले, आजचे पिछे काय दिनार रोजचे दिन आले आपल्याला हे सगळं समजावं. आणि म्हणून मी मगाशी काय सांगितलं की धोरणाचा थेट परिणाम गावातल्या माणसावर होत असतो. आणि ते धोरण जर का डोकं ठिकाणावर ठेवून इमानदारीनं नाही राबवलं गेलं तर त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. आणि त्यामुळं आपला अंकुश हा राजकारण्यावर राहिलाच पाहिजे. मग तो विरोधी पक्षातला राजकारणी असो किंवा सत्ताधारी पक्षातला राजकारणी असू दे, त्याला जेव्हा शेतकऱ्याची भीती तयार होईल मनामध्ये त्याच वेळी शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील. हे लक्षात घ्या. या देशातल्या पुढाऱ्यांना शेतकऱ्यांची भीती वाटली पाहिजे. ती आता वाटत नाही. आणि ती भीती वाटायची असेल तर शेतकऱ्यांना मजबूत संघटन करावं लागेल, तरच शेतकऱ्याचा दरारा वाढेल. आणि मग मात्र शेतकऱ्याच्या विरोधातलं धोरण राबवण्याची हिंमत कुणामध्ये होणार हे लक्षात. आणि यासाठी हे सगळे वेगवेगळे प्रश्न आहेत. मला इथं आल्यानंतर काही लोकांनी म्हटलं अहो ते विजेचं काहीतरी बोला. आता विजेचं बोलायलाच पाहिजे. आपल्याला फुकट वीज दिल्या 7.5 HP पर्यंत. म्हणजे देवा बोले मोठे असं वाटतं तुम्हाला? काही मोठे बिटे काही नाही आहे. त्या अडाणीनं चीनमधनं सोलर पॅनल प्रचंड आणलेले आहेत आणि ते सोलर पॅनल खपले पाहिजेत म्हणून आपल्याला फुकट वीज द्यायला 7.5 HP पर्यंत. हे लक्षात घ्या. हे धोरण अदानीसाठी आहे, तुमच्यासाठी नाही. अदानीचं सोलर पॅनल ज्या दिवशी संपतील त्या दिवशी विजेची बिलं पुन्हा यायला लागतील. आणि आता ते हळूहळू सुरू. आधी काय म्हटले घरावर सोलर बसवा, मग म्हटले तुमच्या कारखान्यावर सोलर बसवा, तुमची वीज आम्ही घेतो, आमची वीज तुम्हाला देतो. त्यावेळी रात्रीची वीज महाग असायची, दिवसाची वीज कमी असायची. त्यावेळी सरकारचा स्वार्थ होता काय की रात्रीची महाग वीज आणि दिवसाची स्वस्त नाही, दिवसा महाग असायची रात्री स्वस्त असायची. उलट सांगितलं, दिवसा वीज महाग असायची, रात्री स्वस्त असायची. मग यांनी काय केलं, तुम्हाला सोलर बसवायला लावलं. तुमची दिवसा महागातली वीज घेतली आणि रात्री तुम्हाला स्वस्तातली वीज दिली. अंदाज करतो असं म्हटले. पण ज्यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये सोलर एनर्जीतून वीज तयार व्हायला लागली, आता उलट झाले. आता रात्रीची वीज महाग झाल्या आणि दिवसाची वीज स्वस्त झाल्या. मग आता हळूच म्हटले आता तुमची वीज आम्ही घेतली कारखान्यात तर त्याला एका युनिटला ₹1.72 टॅक्स लावला. आधी जेवढे वीज तयार होईल तेवढी घेतो, आमची तुम्हाला देतो, म्हणजे आदला बदल होती आधी. आता ₹1.72 तेवढा टॅक्स लावला. म्हणून मगाशी मी म्हटलं की ते जिओ मोबाईल होते ना, आधी फुकट होतं सगळं आणि आता कसं वाटलंय तसं एकदा तुम्हाला सोलर बसवायला लावायचं आणि मग आणण्याचे घेतले आता पैसे देणार. ते लक्षात. आणि त्या सोलरचं पॅनलचं पैसे कोण भरतंय? सरकार आपल्या दिल्लीत भरते. आणि ते 7.5 हॉर्स पॉवरच्या आत वरचं नाही. ठीक असं का? आता नदीत बरेच लोक आपले नदीतनं पाणी उपसा करून शेतामध्ये आणतात. ठीक आहे, 7.5 HP येते का ते? त्याला इतकं येळ असतंय
काही काही ठिकाणी बोर 300, 400, 500 फूट मारायला लागते. त्या सोलर पॅनल बसून ते पाणी 400 फुटावर येते गावात येत नाही. नवीन कनेक्शन द्यायचं बंद आहे. अरे मग हे बंद कनेक्शन नवीन बंद का? तुम्ही आम्हाला घरगुती कनेक्शन मिळतं, तुम्हाला उद्योगधंद्याला कनेक्शन मिळतं विजेचं, पण शेतकऱ्याला नवीन कनेक्शन नाही. मग अन्याय नाही का? त्याच्यावर काय बोलायचं नाही. बरं आणि आमच्याच धरणातनं वीज तयार केली, त्या धरणाखाली जमिनी आमच्याच गेल्या, ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांचं पुनर्वसन करायला आमच्याच जमिनी गेल्या, तरी त्यातनं वीज तयार झाली, वीज आम्हाला देत नाही. हा अन्याय नाही काय? अरे इंग्रज सुद्धा एवढा अन्याय करत नव्हता आपल्यावर, एवढा अन्याय आपल्यावर झाला, पण आम्ही बोलायला काय तयार नाही. असं आहे. हे सुद्धा समजावून घेतलं पाहिजे. म्हणजे धोरणं कशा असतात बघा, की विजेचं असं पाण्याचा दर वाढवला हे माहिती आहे तुम्हाला. नदीतून उपसा करायला लागला तर पूर्वी एका गुंठ्याला 13 रुपये पाण्याचा कर आकारत होते, आता 130 रुपये झाला. माहिती आहे काय? एकदम नोटीस आल्यावर कळतील तुम्हाला. पाण्याचा कर, नदीतून पाणी उपसा केल्याचा जो कर असतो, त्या पाण्याचा कर पूर्वी एका गुंठ्याला 13 रुपये होता. 2024 पूर्वी आता तो 130 रुपये झालाय. 10 पटीने वाढवलाय पाण्याचा दर. आपण काय बोलणार नाही, आपण काय विचारणार नाही. हे राज्याचं धोरण आहे, विचारायला नको, विचारायला पाहिजे काय? पण आपण विचारतच नाही. धरणं आमची, पाणी आमचं, जमीन आमची, आणि किंमत ठरवणार सरकार, तरी आपण काही विचारत नाही. आणि ते घाण झालेलं पाणी आणि परत आमच्यासाठी सोडणार. मग बघितले येतात मी कधी तुमची उन्हाळ्यामध्ये विजेच ही अशी परिस्थिती. दुधाचं वाटोळ सुद्धा आता जरा ते तुकाराम मुंडे आल्यापासून जरा बरं चालू आहे आपलं. म्हणजे हे कोण करतंय? भेसळ कोण करतंय? शेतकरी करतो का? शेतकरी दुधामध्ये भेसळ करत होता. म्हणजे पूर्वी पाणी घालत होता, मला माहिती, शेतकरीच आहे. पण पूर्वी कधी ज्यावेळी शेतकऱ्याला लिटरवर दुधाचा भाव मिळत होता त्यावेळी, पण ज्या वेळेपासून शेतकऱ्याला फॅट आणि एसएनएफ दर मिळायला लागला त्यावेळेपासून शेतकऱ्यांना पाणी घालायचं बंद केलं. कारण पाणी घातलं की फॅटही कमी होतं आणि एसएनएफही कमी होतो, मग त्याचा दरच कमी होतो. त्यामुळे ते परवडत नाही हे शेतकऱ्याच्या लक्षात आलं. शेतकऱ्यांना भेसळ करायची म्हणजे पाणी घालायचं बंद केलं. शेतकऱ्याचं भेसळ म्हणजे काय? पाणी, दुसरं काय? पण त्याच्या ठिकाणी काय झालं? फॅट वाढवण्यासाठी मग त्याच्यामध्ये काय घटक ते टाकायचं, शॅम्पू पासून ते अजून मी काय सगळं सांगत नाही, तर ते तुम्ही लगेच प्रयोग करायचं. मला माहिती आहे एसएनएफ वाढवण्यासाठी विड्या टाकायचा. हे कोण करतंय? तुमच्या गोट्यातून दूध बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदा ज्याच्याकडे जातंय तिथनं पुढे हे सुरू होतंय सगळं. आणि ह्याच लोकांनी मग अशा प्रकारे मगाशी प्रभाकरनं सांगितलं तसं आमच्या या दूध धंद्याला यांनी बदनाम करून टाकलं. शेतकरी कधीही या आमच्या कच्च्या बच्च्यांच्या तोंडामुळे भेसळीचं विषारी दूध जावं अशी भावना ठेवणारा शेतकरी नाही आहे. वाटत गाव शेतकऱ्याला असं ज्याला आम्ही अमृत म्हणतो, ज्याला आम्ही पूर्णान्न म्हणतो, ते असं विष म्हणून कुणाच्या मुलाबाळांच्या तोंडात जावं असं कुठल्या शेतकऱ्याला वाटत? कुठल्याही शेतकऱ्याला वाटत. त्याच्याही घरात मुलाबाळ आहेतच की नाही वाटत, आणि तो करतही नाही. पण हे मधले जे आहे ते मात्र एकदम गवरगंड झाले. आपल्या गावातली डेअरी नीट चालत नाही, ह्याच्या डेअऱ्या कशा काय चालतात हो? याचं कारण आता मला वाटतं की 37-38 रुपये दुधाचा भाव असेल व्हायचा नाही काय? 40 कसं असतं बघा, 40 रुपये लिटर दुधाचा भाव आहे. आता जास्त नाही भेसळ करायची, फक्त 20% करायची. 80% चांगलं दूध, 20% भेसळ कृत्रिम दूध, म्हणजे हे तयार झालेलं घालायचं. म्हणजे समजा 40 लिटर दुधामधनं
20% दूध काढलं म्हणजे किती? 400 मिली दूध काढायचं, बरोबर? 200 मिली दूध काढायचं. मग 40 रुपये लिटर म्हणजे 200 मिलीचं किती झालं? 8 रुपये, बरोबर आहे का? 8 रुपयाचं दूध काढायचं कशातनं? 1 लिटर मधनं. आणि त्यात ते भेसळीचं दूध घालायचं, म्हणजे भेसळच घालायची 20% जास्त. भेसळ किती असते? 20%, त्याच्यापेक्षा जास्त नाही, मग तिची चव बिघडते. मग 20 समजा 8 रुपयाचं दूध काढलं आणि त्यात ते घातलं. आता हे असंही तयार करायला किती खर्च येतोय? 1 लिटरला 5 ते 6 रुपये. मग 20% किती झालं? 100 मिलीला 50 पैसे, 200 मिलीला 1 रुपये. म्हणजे 8 रुपयाचं दूध काढायचं आणि त्यात 1 रुपयाचं टाकायचं, 7 रुपये नेट नफा. दुधाचा धंदा एवढा 7-8 रुपये नफा नसतो का कधी? दुधाचा धंदा म्हणजे 1-2 रुपयाच्या याच्यामध्ये मार्जिनमध्ये चालत असतं. मग हे जे काही पेट्रोल पाण्यामुळे 7 रुपये 8 रुपये नफा कमवतात, ते भेसळीच्या माध्यमातून कमवतात आणि म्हणून ते मला मिळवतात. ते लक्षात ठेवा. इमानदारीने दुधाचा धंदा करणारा एक दिवस दुधामुळे कंटाळून कर्जबाजारी येऊन धंदा बंद करून घरात बसतो, आणि बेईमानीने करणारा मात्र माड्या बांधायला लागतो, जमिनी विकत घ्यायला लागतो. हा फरक आहे. म्हणजे ते आपलं गाणं आहे की उद्धवा त्याच्यावर तुझे सरकार कसला एक प्रकारचं पाहिजे. ते तुझे जो चोऱ्या करतो, बदमाशी करतो, त्याला आमाप पैसा मिळतो आणि इमानदारीने धंदा करतो, त्याला धंद्यातनं बाहेर पडावं लागतो. पण एक चांगला माणूस आला राज्याचा अन्न आणि भेसळ प्रतिबंधक कायद्याचा आयुक्त म्हणून, त्यानं एक माणसानं जर या सगळ्या व्यवस्थेच्या मुसक्या आवडल्या असतील तर असे 10-15 झाले असते तर किती प्रश्न चांगले सुटले असते बघा. तसा एखादा साखर आयुक्त आला असता तर अजून आपल्याला नाही मिळाला असता, पण नाही कधी आपल्याला त्याचं. आता शेवटी येतो मी उसाकडे. साखरेचे भाव एकदम वाढले. खरोखरच कशामुळे वाढले असतील? फार मोठा याच्यामध्ये घोटाळा आहे, लक्षात ठेवा. आपल्याला त्यातनं हिमनगराचं एक टोकच माहित आहे. साखरेचे भाव वाढले तर आपल्याला 200-400 रुपये वाढून मिळाले तर तेवढंच आपल्या हातात लागणार आहे. पण या सगळ्या ज्या करामती, ज्या भानगडी या लोकांनी केलेल्या आहेत, त्यामुळं जवळपास 22 ते 25 हजार कोटी रुपयाचा घोटाळा त्याच्यामध्ये झालेला आहे. कसा झालेला आहे ते तुम्हाला सांगतो. खरं तर साखरेचे भाव आता एवढे वाढायला नको होते. साखरेचे भाव वाढायला पाहिजे असं म्हणणारा माणूस मी आहे. पण हे जे वाढलेलं आहे, याला वाढलेल्या साखरेच्या भावाचा आम्हाला परिणाम, आम्हाला फायदा होणार नाही. फारसा थोडा होईल, तोही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला. कारण अजूनही महाराष्ट्रामध्ये साखर शिल्लक जास्त आहे. म्हणून देशात सरकार म्हणतं, मी नाही, देशात साखर 35 लाख टन साखर शिल्लक आहे असा सरकारचा दावा आहे. पण त्यातले 25 लाख टन महाराष्ट्रात शिल्लक आहे. म्हणजे या वाढी हे 2-3 महिने जर असे दर टिकले तर महाराष्ट्रातल्या कारखान्यांनाही फायदा होणार आहे, असं नाही. पण त्याच्यापेक्षाही मोठा फायदा कुणी घेतलाय माहिती? एकदम 3800 वरनं आज मला वाटते 6,000 पर्यंत क्विंटल साखरेचा भाव लागला. म्हणजे कारखाना विकत असलेल्या बाजारात कारखान्याचे टेंडर आता 6,000च्या आसपास गेलेले, बरोबर? म्हणजे 3800 वरनं 6,000 पर्यंत, म्हणजे जवळपास 2200 रुपये क्विंटल पाठवला दर वाढलेला आहे साखरेचा. मग 2200 रुपये क्विंटल पाठवला साखरेचा 2,000 दर वापरल्या हिशोबासाठी 2,000 रुपये क्विंटल पाठवला साखरेचा जो शिल्लक साखर आहे त्याचा वाढलेला असेल तर प्रत्येक कारखान्याला नाही म्हटलं तरी 25-30% साखर एकूण उत्पादनाच्या 20-25% साखर अजूनही शिल्लक आहे. तुम्ही जर ऊसाचा भाव मागायला गेला, कारखानदार काय म्हणणार?
आमच्याकडे साखर शिल्लक नाही हो, विकून झाली सगळी. विकून कशी होते? साखर विक्रीचा कोटा कसा मिळतो माहिती आहे का? एकूण त्या वर्षी झालेल्या साखरेचं उत्पादन त्याला समान 12 हप्ते केले जातात आणि प्रत्येक महिन्यामध्ये किती विकायचं हे सरकार, आणि त्या कोट्यानुसार त्या कारखान्याला ती साखर विकावी लागते. त्या हिशेबानं 20-22% साखर अजूनही साखर कारखान्याकडे निर्माण कायद्यानं शिल्लक आहे. पण यातनं काळा पैसा तयार करायचा असं कट कारस्थान काही व्यापाऱ्यांनी, काही कारखानदारांनी, खाजगी कारखानदारांनी विशेषतः करून त्यांनी 2 महिन्यापासून प्लॅनिंग केलं आणि त्यांनी काय केलं? अनेक साखर कारखान्याची पोरं, कारखान्याचा चेअरमनचा पोरगा, भाऊ किंवा मेवणा आता साखरेचा व्यापारी झालेला आहे. लक्षात घ्या, झाला की नाही? साखरेचे व्यापारी तर तेच आहेत. पूर्वीचे व्यापारी गेले, आता त्यांना कोण देत नाही साखर. या साखर कारखानदारांच्या घरातलाच कुणीतरी एक व्यापारी असतो आणि अशा यांच्या बोगस कंपन्या आहेत. त्यांनी साखर 2 महिन्यापूर्वी साखरेचे दर निश्चित करून त्या पद्धतीनं साखर विकली, पण ती साखर उचलली नाही, तिथंच कारखान्याच्या गोडाऊनमध्ये ठेवली. कारखान्याला सांगितलं की त्याचं काय असेल ते महिन्याचं भाडं देतो गोडाऊनचं, साखर इथंच राहू दे. कारण त्याच्या आधी त्याला एक कट करायचा होता की साखरेचे भाव एकदम वाढवायचे, क्विंटल पाठीमागे किमान 2-2.5 रुपये त्यात कमवायचे. म्हणून त्यांना पैसे दिले, पावत्या केल्या, पण साखर तिथंच ठेवली, त्यांचंच गोडाऊन भाड्याने घेऊन. आणि आता ती साखर बघा, गेल्या आठवड्यापासून प्रत्येक साखर कारखान्यासमोर ट्रका उभा राहिलेल्या तरी साखर न्यायला, ही त्या मागणीतली साखर घ्यायची. आणि दुसरी रिकव्हरी मारून, रिकव्हरी होत्यात माहिती आहे ना, किमान 1 ते 1.5% रिकव्हरी चोरतो. 1% रिकव्हरी म्हणजे 10 किलो साखर एका टनामध्ये बघा. 10 किलो साखरेचा आजच्या बाजारभावात दर किती झाला? 60 रुपयाने टेंडर गेलं, 6,000 तरी 600 रुपये झाले. 1.5% किती झाले? 900 रुपये झाले टनापाठीमुळे, हे लक्षात घ्या. आणि ही रिकव्हरी चोरलेली साखर असते. ती साखर तयार झाली असते, पण ती रेकॉर्डला घ्यायचीच नाही, कमी झाल्याचं दाखवायचं आणि ती पोती बाजूला काढून ठेवायची. आणि ती रेकॉर्डला नसलेली ही पोती, त्याचे पैसे कुणाच्या खिशात? चेअरमन, त्यांचे कोण बगलवरचे असतील त्यांच्या खिशात. आणि अशी ही चोरलेली साखर उचलायला आता साखर कारखान्याच्या गोडाऊन समोर ट्रका लागलेल्या आहेत. मी सांगतो, एक फोटो वाटत असेल तर एखादा असा जाणार रस्त्यावरचा ट्रक काढवा आणि त्याच्यावर पावती मागा, आणि ती पावती खरोखरच आहे का याची तपासणी करा. चोर सापडल्याशिवाय राहणार नाही. असे अनेक चोर मी पकडलेले आहेत, अनेक चोर मी पकडलेले आहेत. म्हणून यांनी कृत्रिम रीतीने वाढवला आणि हा वाढलेला दर महिना 2 महिने टिकणार आहे, परत खाली येणार आहे. कारण परत ऑक्टोबर महिना आला की असेच दर राहिले तर तुम्ही म्हणणार साखर 60 रुपये आहे, तुम्ही आम्हाला 3,000 देता काय? कारण आपण गेली अनेक वर्षे बघायला साखरेचा दर समजा ज्यावेळी 2,000 होता त्यावेळी आपण 1100 घेतले. साखरेचा भाव 2,500 झाला, आपण 2300 घेतले. साखरेचा भाव 2800 झाला, आपण 2600 घेतले. साखरेचा भाव 3100 झाला, आपण 2900 घेतले. साखरेचा भाव 3600 झाला, आपण 3200 घेतले. म्हणजे साखरेच्या दराच्या आसपासच ऊसाचा भाव असतो. हा माझा गेल्या 25 वर्षातला अनुभव आहे, आजचा नव्हे. 25वी ऊस परिषद घेणार आहे मी या वर्षात. म्हणजे आतापासून, आताचा नाही मी घातला की दाढी काळी होती त्यावेळेपासून आहे. काळ्या दाढीची पांढरी दाढी झाली आहेच आपली, त्यावेळेपासून मी बघतोय. मग आता 60 रुपयाचा जर राहिला तर आपण 5,500 रुपये ऊसाचा भाव मागणार. मग ते नाही मिळणार आपल्याला, कारण त्यावेळी पुन्हा साखर 3,500 3800 आणून ते ठेवणार आणि म्हणणार तेवढंच की आता कुठलं गेल्या वर्षी 3200 दिला, आता कसले 100 वाढवतो. कारण शेतकऱ्याची अवस्था फारच वाईट आहे.
म्हणजे या सगळ्या साखरेच्या दराचा आपल्याला फायदा नाही. मग हे कुणाला? या लोकांनी अशा पद्धतीचं एक जे सिंडिकेट तयार करून यातनं 20 ते 25 हजार कोटी रुपये ते काढायच्या विचारात आहे. तुम्ही म्हणाल ते कसं काय हिशेब केला तुम्ही? साधा आहे. साखरेचे भाव या महिन्यात 15 दिवसातच वाढले, बरोबर? महिन्यात. त्याच्या आधी 3800च्या वर साखर जात नव्हती. मगाशी मी सांगितलं तसं गेल्या 3 महिन्यापासून नुसतं साखर खरेदी करायची ठेवायची, ती उचलायची नाही आणि व्यक्ती आणि रिकव्हरी सोडायची म्हणून असं समजा महिन्याला 22 लाख टन साखर विक्रीचा कोटा मिळतो देशाच्या पूर्ण साखर उद्योगाला. असं 3 महिन्याची साखर किती झाली? 60 लाख टन झाली. 60 लाख टन जी कमी किमतीनं खरेदी केलेली आहे पण ती मार्केटमध्ये आणलेली नाही, ती आता मार्केटमध्ये आणले तर त्याला खरेदीपेक्षा किमान 2000 रुपये क्विंटलला जास्त मिळतात. किती? 70 लाख टन साखर 60 लाख टन धरा म्हणजे साहित्रिक 18000 कोटी रुपये झाले. आणि आता शिल्लक राहिलेली जी काय साखर आहे त्याचा हिशेब केला तर ते 20 ते 25 हजार कोटी रुपयाचा असा हा महाघोटाळा आहे साखरेच्या विक्रीचा. ते पैसे शेतकऱ्याला मिळणार नाहीत, ते पैसे या चोरांच्या खिशात जाणार आहेत. मी तुम्हाला हिशेबच सांगतो. गेल्या वर्षी कारखाने सुरू झाले त्यावेळी सरकारनं सांगितलं की कारखाने सुरू होण्यापूर्वी आमच्याकडे ओपनिंग स्टॉक म्हणजे शिल्लक साखर 47 लाख टन आहे. 47 लाख टन म्हणजे जवळपास सव्वा 2 महिने पुढे एवढी साखर कारखाने सुरू होण्यापूर्वी गेल्या वर्षी शिल्लक होती. गेल्या वर्षी साखर किती तयार झाली? 291 लाख टन. 47 आणि 291 किती झालं? किती झालं? 338 टन. 338 लाख टन. महिन्याला 22 लाख टन साखर विकायचं परमिट मिळतंय. 10 महिन्यात झालं किती? 220 लाख टन. वरच्या 2 महिन्यात झाले किती? अजून 44 म्हणजे 244 लाख टन. बरोबर आहे नाही? आणि परत तिकडे 20 लाख सोडू आपण सरासरी धरू म्हणजे 264 लाख टन. ह्याच्यावर साखर खपत नाही. मग आपला हिशेब कसा सांगतो मी? त्यांनी सांगितलं मी हे सगळे सरकारी आकडे आहेत. 47 लाख टन शिल्लक साखर, नवीन तयार झालेली साखर 291 लाख टन, एकूण बेरीज झाली 338 लाख टन. त्यातली 250 लाख टन गेली. राहिली किती? मागं चुकून घेणे 250 धरू आपण. 88 लाख टन साखर शिल्लक राहिली. 8 लाख टन साखर निर्यात झाली. राहिले 80 लाख टन. आता सरकार म्हणते 35 लाख टन शिल्लक आहे. 35 लाख टन शिल्लक आहे. आता 80 मधनं 35 गेले, राहिले किती? 45 लाख टन. ही 45 लाख टन कुठे आहे? मी सांगितले सगळे आकडे सरकारचेच आहे. सरकार सांगते शिल्लक एवढी आहे, एवढी विकास दिली. मग हे 45 लाख टन साखर गेली कुठं? ही गेली बांगलादेशमध्ये, नेपाळमध्ये, पाकिस्तानमध्ये. हे 45 लाख टन म्हणजे एक ट्रक 15 टनाला धरला तर 3 लाख ट्रका साखरेच्या अशा गायब झाल्या. हे काय गृहमंत्री हजामध्ये करत होते? देशाच्या सीमेबाहेर एवढं जर एक तर घेत आलेलं असलं पाहिजे किंवा ही 45 लाख टन साखर वेगवेगळ्या कारखान्याच्या गोडाऊनमध्ये किंवा व्यापाऱ्याच्या गोडाऊनमध्ये असले पाहिजेत. ती साखर कसं सरकारनं धाडी टाकायचं, पण सरकार धाडी टाकायला तयार नाही, कारण सरकारच याच्यामध्ये सामील आहे, लक्षात घ्या. त्यामुळं देशाच्या बाहेर जर का साखर चोरट्या, कारण साखरेच्या निर्यात
त्यामुळे चोरट्या मार्गाने रस्त्यानं ट्रक मधनं जर काही गेली असेल तर ते शक्य आहे फक्त पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळमध्ये जाणं. तर त्याला सरकार जबाबदार आहे, म्हणजे देशाचे गृहमंत्री जबाबदार आहेत. म्हणजे अमित शहाना ही जबाबदारी टाळता येणार नाही. आणि महिन्याच्या महिन्याला साखर किती विक्री, किती शिल्लक राहिली हे बघायचं काम देशाचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री यांचं असतं. कारण साखर ही जीवनावश्यक वस्तूच्या यादीत येत असल्यामुळं साखरेच्या कणाचा आणि कणाचा हिशोब सरकारला द्यावा लागतो. म्हणजे मग देशाचा अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री कोण आहे? प्रल्हाद जोशी. या दोन मंत्र्यांना ही जबाबदारी नाकारता येणार नाही. त्यांनी सांगितलं पाहिजे की ही 45 ते 48 लाख टन साखर कुठे गेली आणि ती साखर गायब झाल्यामुळं आज साखरेचे भाव कृत्रिम रीतीनं चेअरमननं सांगितलं दिवाळी बोर्ड करू, त्यातच तुम्ही खुश. हा काय उपकार करतो बाबा दिवाळी बोर्ड करून? काय रोजगार हमीच्या कामावर जाऊन पैसा म्हणून आम्हाला देणार आहे? लाज वाटत नाही का? अरे आमचा हिस्सा आहे तो, आमचा अधिकार आहे तो. साखरेच्या कणाकणाचा हिशेब विचारण्याचा अधिकार निश्चितच ऊस उत्पादक शेतकऱ्याला आहे, लक्षात ठेवा. आणि मी स्वतः हायकोर्टामध्ये जाऊन भांडून एक रकमी साखरेचा दर म्हणजे सरकारने निश्चित केलेली जी एफआरपी आहे ती दिली पाहिजे असा आदेश आणलेला आहे. जर दिलं नाही तर त्याला 15% व्याजाने पैसे द्यायचे असाही आदेश आणलेला आहे. आणि कुठं भीक घातल्यासारखं जर का हे लोक तुकड्या तुकड्याला पैसे देत असतील तर हे सरळ सरळ कोर्टाचा अवमान करायला लागले आहेत, तेही तुम्ही विचारत नाही. आणि आमचे प्रभाकर जनरल मीटिंगला जे विचारायला गेले त्यांना भरता बळवलं आणि तुम्ही बघत राहिला. खरं तर असं आपल्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधामध्ये आवाज उठवणाऱ्याला असं जर पण लुटारू चोर दरोडेखोर मारत असतील आणि आम्ही जर का फक्त बघत बसत असू तर आपल्याला बोटावर मिशी राखण्याचा काही एक अधिकार नाही हे लक्षात ठेवा. काही अधिकार नाही. मिशा काढून टाका सगळ्यांनी. मिशी मर्दाचं लक्षण आहे म्हणून म्हटलं मिशा राखायचा अधिकार नाही आहे तुम्हाला. अरे जो माणूस अन्यायाच्या विरोधात लढतो त्याला जर का कुणी जर असं गुंडागर्दी करत असेल आणि तुम्ही शंका जर का नुसतं बघत असाल, त्याला त्याच्या मागे उभारत नसाल तर उपयोग काय त्याचा? अशानं कुत्र सुद्धा आपल्याला कोण विचारणार नाही, लक्षात ठेवा. आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टीचा शेतकऱ्यांनी अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. याच्यापेक्षा अनेक प्रश्न आहेत, एकापेक्षा एक प्रश्न आहे, पण वेळ बराच झालेला मी काय सांगत जास्त त्याच्यावर बोलत नाही. पण एक खातं देतो, तुम्ही लढाईची मानसिकता ठेवा. कारण या भूमीला छत्रपती शिवाजी महाराजांना खेळताना बागडताना आणि महाराष्ट्राला नेतृत्व देताना बघितलेला आहे. तो शेतकरी मागं राहूच शकत नाही. त्यामुळं तुम्ही रस्त्यावर उतरा अन्यायाच्या विरोधात. जरा कल्पना करा त्यावेळी जर का शिवाजी महाराज या व्यवस्थेच्या विरोधामध्ये पाय रोवून उभे राहिले नसते तर आपली अवस्था काय झाली असते. मग शिवाजी महाराजांचा वारसा कोण सांगतोय ना? शिवाजी महाराजांचे लहान लहान पावलं खेळताना बागडताना या इथं जगगाव मातीवर उमटले आहे, त्याचा अभिमान आम्हाला आहे ना. मग शिवाजी महाराजांचा अर्धा टक्का तरी गुण घेऊया की आपण जरा. पण शिवाजी महाराजांचा तो गुण घेण्याची आमची तयारी नाही आहे, हे बरोबर नाही आहे. तुम्ही उद्या महाराष्ट्राला नेतृत्व देण्याची क्षमता या डोंगरी भागामध्ये आहे, ते करा. उद्या महाराष्ट्राची कीव घेऊ नका, तर महाराष्ट्राला नेतृत्व देण्याची धमक रग तुमच्यामध्ये ती दाखवा. माझी अशी इच्छा आहे की उद्याचा महाराष्ट्राचा शेतकऱ्याचा नेता याच डोंगरी भागातून तयार व्हावा, असं बलदान नेतृत्व तयार करा. एवढंच आपण इथं थांबतो. धन्यवाद. आपल्याला धन्यवाद देतो आणि उपस्थित सर्वांचे आभार. शेतकरी संघटना यांच्या सर्वेच्या निमित्ताने, शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने सर्व राजकीय, सामाजिक व आमचे शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. त्यामध्ये आमच्या स्वाभिमानी पक्षाचे तालुकाध्यक्ष भूषणभाऊ आवटी तसेच अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्वांचा नामोल्लेख झालेला आहे. कोणता नजरचुकीने नामोल्लेख राहिलेला असेल तर स्वाभिमानी शेतकरी संघटना शिवजन्मभूमी जुन्नर तालुका यांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो.
आणि या निमित्ताने प्राग कल्याण फाउंडेशन असेल व इतर सामाजिक संस्था असेल आम्हाला गेल्या 8 दिवसापासून सह्याद्री शेठ असतील किंवा वैभव भिसे असतील, गणेश भिसे असतील, सर्व चंद्रकांतदादा भिसे असतील यांना सर्वांनी मोलाचं सहकार्य केलं आणि सर्वजण उपस्थित राहिलात आणि आपण यापुढील काळात देखील उपस्थित राहावं या निमित्ताने सर्वांचा मी मनपूर्वक आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.